आणि यानंतर बघूया विदर्भात 14,189 मतदान केंद्र जी आहेत तिथे मतदान होणार आहे। निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। पोलिंग पार्टीज रवाना झालेल्या आहेत। राज्यात निवडणुकीच्या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे पार पडावी यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजे सीआरपीएफच्या जवळपास 110 कंपन्या तैनात करण्यात आल्यात। त्यामध्ये 11,000 जवानांचा समावेश आहे। मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात येईल। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि इथे सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे। नक्षलग्रस्त भागामध्ये होणाऱ्या मतदानासाठी 88 सुरक्षा कंपन्या तैनात आहेत। वायुदलाची MS-17 ही 3 हेलिकॉप्टर सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। आणि याबद्दलच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी पूर्ण झालेली आहे आणि विदर्भात 7 मतदारसंघामध्ये उद्या सकाळी 7 वाजतापासून मतदान होणार आहे। नागपूरमध्ये पाहू शकतो आपण नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4,500 मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या निघत आहेत। या ठिकाणी 5 गोष्टी ज्या आहेत EVM मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि त्यासोबत मतदान साहित्य आणि यासोबत कंपार्टमेंट हे दिलं जातं आहे आणि या गोष्टी सील आहेत सगळ्या आणि कंपार्टमेंट सुद्धा यावेळेस नवीन तयार करण्यात आलेले आहे आणि या कंपार्टमेंटवरती माहिती जी आहे ती सुद्धा लिहिली जाणार आहे। विदर्भामध्ये एकूण ज्या ठिकाणी मतदान आहे 7 मतदार केंद्रामध्ये त्या ठिकाणी 14,189 मतदान केंद्र आहे आणि यासोबतच सिक्युरिटी जी आहे ती सुद्धा चोख राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या 4 टप्प्यामध्ये मतदान आहे त्यात पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे। विदर्भापासून पूर्व विदर्भामध्ये मतदान आहे आणि यासाठी 18 सुरक्षा कंपन्या ज्या आहेत त्या तैनात राहणार आहे। म्हणजे सीआरपीएफच्या जवळपास 110 कंपन्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जवळपास 11,000 जवानांचा समावेश आहे आणि यासोबतच SF-17 हे 3 हेलिकॉप्टर सुद्धा तैनात असणार आहे वायुदलाची आणि गडचिरोली असेल, गोंदिया असेल, नक्षलग्रस्त भाग असेल त्या भागामध्ये सुद्धा चोख सुरक्षा व्यवस्था आहे। या ठिकाणी व्हीलचेअर सुद्धा ठेवण्यात आलेले आहे आणि व्हीलचेअर सुद्धा निवडणूक आयोगानं समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून PWDच्या माध्यमातून तैनात ठेवलेले आहे आणि पहिल्यांदा दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांपर्यंत येण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष तयारी केली आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारूया की तयारी अंतिम टप्प्यात आहे। सर, तयारी अंतिम टप्प्यात आहे, नवीन काय यावेळेस? यावेळेला भारत निवडणूक आयोगानं दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची त्यांच्यासाठी विशेष सुविधा केलेली आहे। त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या राहत्या ठिकाणापासून मतदान केंद्रावर घेऊन येणं आणि त्यांना मतदान केंद्रापासून परत सोडण्याबाबत विशेष वाहनांची व्यवस्था केलेली आहे। यावेळेला प्रथमच EVM मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा देखील वापर करण्यात येत आहे। नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 349 मतदान केंद्रांमधून मतदान होणार आहे। त्यासाठीच्या पोलिंग पार्टीज आता या ठिकाणी साहित्य ताब्यात घेत आहेत। नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 37 ST बसेसमधून या सर्व पोलिंग पार्टीज आणि मतदान साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात येत आहे। तिहेरी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आहे, त्यामुळे हेलिकॉप्टर सुद्धा वायुदलाचे 3 तैनात करण्यात आलेले आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत।